एका बाजूला टीम मानाई वॉरियर्स महिंद आणि दुसऱ्या बाजूला स्वतः यजमान संघ वैभव 11 वरपेवाडी. हे दोन संघ एकमेकाच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना जिंकला टीम भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी या संघानं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना उत्सुकतेला पोहोचला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती गोलंदाजाने चांगला कारनामा केला. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मात्र या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवली ती भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी या संघानं. वैभव 11 वरपेवाडी आणि मानाई वॉरियर्स महिंद. चला सामन्याला होते सुरुवात. सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती अनिकेत शेडगे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होणारा बॉल जिथे मिळेल एक सिंगल. एका सिंगलने मात्र स्टार्ट होतोय. धावसंख्येचा आगास या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव श्री दन्नाई देवी चषक 2024 हे दमदार 2025 हे दमदार असं आयोजन. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर कडून चुकी होते आणि या चुकीचे रूपांतर एका धावेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती 40+ दिवा कोळीवाडा क्रीडांगण क्रीडा मंडळ. सातत्याने जर पाहिलं तर या 40+ दिवा कोळीवाडा क्रीडा मंडळाचं देखील आभार मानावं तेवढं कमी, कारण की आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या वेळेस फलंदाजी ती बाद होताना पाहायला मिळेल. पहिला धक्का टीम वैभव 11 वरपेवाडी या संघाला लागला जातोय. पहिला फलंदाजी ती बाद झालाय. स्ट्रगल पहिला गडी बाद झाला. पहिला गडी बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रकाश दाखल झालेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनिकेतने चांगला कारनामा केला. पहिल्या 3 बॉलवरती 2 धावा खर्च करत असताना एक यश प्राप्त केले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रिअल टाइम लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सध्याच्या घडीला या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं जातं. यावेळेस कॉपी बुक स्टाईल फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक्स्ट्रा कव्हरला प्रकाश यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपले इरादे स्पष्ट करत असताना चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाला ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र इथे आपल्याला पाहायला मिळाला. पुललेंचा बॉल समोरच्या दिशेत. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका. गोविंद आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळेल. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. अनिकेत बाद झालाय. अनिकेत बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आधार कदम, ज्यांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अथक परिश्रम आणि खूप मेहनत घेतली. यावेळेस डाऊन दिली. बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागले गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गात असताना अनिकेतने एक गडी बाद केलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील एक विकेट घेतले. ते बॅटचा टॉपेज निखिल बॉलच्या खाली.
पकडली जाते कॅच आणि फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळेल. प्रकाश माघारी परत आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर लाजवाब गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतने आतापर्यंत 2 विकेट आणि 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिल्या षटकात 3 फलंदाजांना मात्र माघारी पाठवलंय. वैभव 11 वरपेवाडी हा संघ संकटामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं होतं. मॅच तुम्ही 4 षटकाची खेळ अथवा 40 षटकाची, परंतु त्यामध्ये पार्टनरशिप खूप महत्वाची असते. क्रिकेट असो व्यवसाय आणि त्यामध्ये तुमची पार्टनरशिप खऱ्या अर्थानं गरजेची असते. परंतु ही पार्टनरशिप बिल्ड होत असताना अनिकेतने 3 फलंदाजांना माघारी धाडले. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकानंतर 3 गडी बाद 8 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं मयूर शेडगे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक हाताळलं अनिकेतने 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात आणि 2 विकेट प्राप्त केल्या. आता मयूर शेडगे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आधार. आता मात्र आधार यांच्यावरती संघाची जबाबदारी असेल. जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज माघारी परतलेत. अजून देखील 18 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. यानंतर यावेळेस पहा ऑन साइडला फटका टोलवण्याचा प्रयत्न इथे बिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजामध्ये जर पाहिलं तर कॉलिंग आणि कोऑर्डिनेशनची कमतरता जरूर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा आधार कदम यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत धावतील. 1 धाव आले. अनिकेत शेडगे वेगाने प्रयत्न करतोय, बॉलची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा इथे घेतल्या गेल्या. श्री जन्नाई देवी चषक 2025 हे आयोजन 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नवीन फलंदाज सागर जे नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधार कदम चांगली बॅटिंग, त्यांच्या बॅटिंगची आवश्यकता खऱ्या अर्थानं वैभव 11 या टीमला गरजेचे आहे. या वेळेस 5 स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या त्याने फक्त खेळून काढलाय. गली रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव घेतली जाईल. धावसंख्या 11 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं. धावफलक अगदी दुहेरी आकड्यामध्ये अपेक्षित होता टीम वैभव 11 बर्फेवाडी या संघाला, परंतु दुहेरी आकड्यामध्ये धावफलकाला घेऊन जात असताना आतापर्यंत 3 गडी गमावलेत. यावेळेस समोरच्या दिशेत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव घेतली जाते. धावसंख्या 12 या आकड्यावरती. एकेरी दुहेरी धावांचं शांत क्रिकेट अगदी मुंबईमध्ये लोकल आणि क्रिकेटमध्ये सिंगलला खूप महत्व आहे आणि ही सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गेली अनेक वर्ष ज्याच्या वेळेस यावेळेस पहा रडार मध्ये त्याला दिलाय भिरकावून. आधारच्या बॅटीला आले धार आणि त्याने केलाय वार. बॉल सीमारेषा पार. मिथिल धावा 6. आधार कदम यांच्या बॅट मधून येतो हा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 18 या आकड्यावरती. पहा 1 खरा बॉल आणि त्यावरती मात्र षटकार आलाय. आधार कदम यांच्या बॅटीला आता धार यायला सुरुवात झाली. चांगला स्ट्रोक. ज्या फटक्याची आवश्यकता टीम वैभव 11 बर्फेवाडीला अपेक्षित होती तो फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आधार कदम यावेळेस पहा आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु या फटक्यामध्ये तितकीशी ताकद आणि टायमिंग आपल्याला पाहायला मिळत नाही. 1 धावाले दुसरी धाव देखील होऊ शकली असते, परंतु नकार दर्शवलाय. धावसंख्या 19 या आकड्यावरती. पहा जरी पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गेले असल्या तरी देखील आता मात्र या मॅच मध्ये आधार कदम यांनी मारलेला षटकार अगदी सुस्थितीमध्ये संघाला येऊन पोहोचवलंय. आणि चर्चा करत होतो गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे दिलीपजी कदम साहेब आहेत. ज्या ज्या वेळेस सवे परिसरामधील आयोजन असतं आणि ज्या ज्या वेळेस श्री जन्नाई देवी चषक ही स्पर्धा संपन्न होत असते त्या त्यावेळेस दिलीप दादांची उपस्थिती अगदी दोन्ही दिवस सातत्याने पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत अगदी क्रिकेट पासून बराच काळ दूरवर जरी राहिले तरी देखील आपल्या गावचं क्रिकेट, आपल्या गावची स्पर्धा ही सातत्याने त्यांची उपस्थिती लाभले. आणि अशी षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती केतन आलेत. 2 षटकामध्ये
19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र केतन यांचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. आधार यांना बीट करून जाणारा बॉल. वेगवान चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिले. एक धाव तिथे आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस पहा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 2 धावा घेतल्या. तिसरीचा इथे प्रयत्न होईल परंतु बॉलिंग चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावाल्या संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गात असताना 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वेगवान चेंडू त्यावरती मात्र प्रहार केला. मिड विकेटला क्लिअर करणारा बॉल निघून चालाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. मिती धावा 4. आधार कदम यांच्या बॅट मधून येते हा चौकार. दुसऱ्या षटकामध्ये षटकार आला. या षटकामध्ये चौकार आलाय. आपल्या टीमच्या जरी 3 विकेट माघारी परतल्या तरी देखील आधार कदम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर षटकार चौकारांची यावेळेस बॅटचे टॉपेज 1 धाव ते मिळेल. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. केतन यांच्यावरती देखील प्रहार केला. एक चौकार आधार यांच्या बॅटमधून आलाय. श्री जनाई देवी चषक 2025 ज्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर मालिका वीरासाठी LED TV त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक या तिघांच्यासाठी होम थिएटर अशी दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑनसाइडला बॉल टोलवलाय. जिथे वेगाने 1 धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव आले. दुसरीचा प्रयत्न ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये ही धाव संख्या मात्र कंप्लीट केली जाते. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. धावा कशा येऊ द्यात. धावांची गरज आहे टीम वैभव 11 बर्फेवाडी या टीमला. कारण की मानाई वॉरियर्स महिद या संघामध्ये जर पाहिलं तर गोविंद चव्हाण अनिकेत शेडगे यांच्यासारखे मातबर फलंदाज आहेत. आणि त्या टीमला जर तुम्हाला फाईट द्यायची असेल तर मात्र एक फायटिंग स्कोर बनवणं गरजेचं. वेगवान चेंडू अगदी फलंदाजाच्या समोरून जाणार बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बीट केलं जाते फलंदाजाला. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आधार आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गेल्या परंतु यानंतर मात्र ही पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या टीमला पुढे घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला इथे आमंत्रित केले जाते. टीम मानाई वॉरियर्स महिंद या टीमच्या माध्यमातून. 5 जास्त वेळ घेऊ नका कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आज जरी 10 सामने आजच्या दिवसामध्ये जरी असले तरी देखील आज जर पाहिलं तर वर्किंग डे आहे. प्रत्येकाला इथे एखादा सामना जर जिंकून या गटातील पुढे प्रत्येकाला ऑफिसला जायचं आहे, कामावरती जायचं आहे. आणि त्यामुळे सुरुवातीचे ते 2-3 सामने आहेत ते मात्र तुम्ही अगदी घाईने कंप्लीट करा. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अनिकेतने मार्गदर्शन केले. मयूरने देखील काहीसा कानमंत्र या ठिकाणी दिलाय. आणि गोलंदाजीसाठी अजित आलाय. सुजित आलाय. सुजित यांनी जर पाहिलं तर मानाई वॉरियर्स महिंद या संघाचं आयोजन असताना अगदी आठवणीत राहणारी गोलंदाजी त्यांची देखील राहिले. परंतु या मॅच मध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. 28 वरती धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. सुजित गोलंदाजीवरती. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 29 धावा धावफलकावरती लागले गेला. सुरुवातीचा पहिला बॉल जरी निर्धाव आला तरी देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या बॉलवरती धाव घेताना यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत आमच्या समालोचन कक्षाच्या बरोबर समोर निखिल जर्सी नंबर 17 त्यांनी पकडले कॅच. आणि फलंदाज सागर यांना इथे परतावं लागेल. आणखी एक धक्का लागलाय टीम वैभव 11 वरपेवाडी या टीमला. नवीन फलंदाज सुजित मैदानाच्या आतमध्ये. सुजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
2 बॉलमध्ये आतापर्यंत 1 विकेट प्राप्त केले, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव खर्च केले. 29 धावा धावफलकावरती लागले गेले. आता शेवटचे निर्वाणीचे 4 बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. वैभव 11 वरपेवाडी या संघाला धावसंख्या जमवण्यासाठी मात्र शेवटचे 4 बॉल. या 4 बॉलमध्ये चांगला कारनामा करणं अपेक्षित आहे. 1 धाव आले. आता मात्र आधार कदम यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतली संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. 30 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत टीम वैभव 11 वरपेवाडी या संघाचे. राऊंड द विकेट यावेळेस मारा करत असताना फटका फसलाय आणि आधार कदम एक महत्वाचा फलंदाज इथे बाद झालाय. आणखी एक धक्का टीम वैभव 11 वरपेवाडी या टीमला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला टीम वैभव 11 वरपेवाडी या टीमच्या माध्यमातून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आधार यांनी जर पाहिलं तर वैयक्तिक 19 धावांचे महत्वपूर्ण खेळ आपल्या टीम वैभव 11 वरपेवाडी या संघाच्या माध्यमातून केली. चांगला खेळ राहिला, चांगली बॅटिंग राहिली आधार कदम यांची, परंतु शेवटच्या षटकामध्ये अपयश आलं आणि फलंदाज इथे बाद झालेत. वेगवान चेंडू, परंतु बॉल मात्र घोषंकित क्षेत्रामध्ये. गणेश यांच्या बॅटमधून मात्र बॉल ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. 1 सिंगल आले. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 31 धावा. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा इथे झाल्यात. 3 धावा इथे घेण्यामध्ये यश प्राप्त झाले टीम वैभव 11 वरपेवाडी या संघाला. शेवटच्या बॉलवरती आलेल्या 3 धावा ह्या किती इम्पॉर्टंट आहेत हे मात्र येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 35 धावांचं लक्ष इथे दिले गेले टीम मानाई वॉरियर्स महिंद या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना वैभव 11 वरपेवाडी या संघानं धावफलकावरती धावा लगावल्या 34 धावा आणि 35 धावांचं आव्हान निर्माण केले मानाई वॉरियर्स महिंद या संघासमोर. चला यजमान संघ, आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज श्री जन्नाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आज संपूर्ण वैभव 11 हा संघ या ठिकाणी दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं हे आयोजन यशस्वी करण्यासाठी या संघाचं खूप महत्वाचं मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. श्री जन्नाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आज जर पाहिलं तर जन्नाई देवीचा कृपाशीर्वाद श्री जन्नाई देवी चषक 2025 हे दमदार असं आयोजन
35 धावांचं लक्ष. संस्कार यांना आमंत्रित करीन आपण व्यासपीठावरती यायचं हे आपल्याला मान्यवरांच्या शुभ असते. या ठिकाणी सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. सामनावीरासाठी जर पाहिलं तर एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. मॅचला ती सुरुवात. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात झाली. निखिल आणि गोविंद ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम मानाई वॉरियर्स महिन या टीमच्या माध्यमातून बॉल पूर्व आयोजक कमिटी सातत्याने मॅचला सामन्याला डावाला सुरुवात होण्या अगोदर आपण बॉलची पूर्तता करणं अपेक्षित आहे. चौतीस धावा आणि 35 धावांचं लक्ष. 35 धावांचं लक्ष या ठिकाणी दिले गेले. टीम वैभव 11 वरपेवाडे या संघानं यावेळेस वेगवान चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चालय गोशंकित क्षेत्रामध्ये. गोविंद यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक, परंतु या स्ट्रोक मध्ये धाव फक्त मिळते एक आणि एका धावेने धावसंख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा श्री गणेश झाला. धावसंख्येचं अकाउंट ओपन या ठिकाणी झालेलं आहे. टीम मानाई वॉरियर्स महिन या संघाचं गटातील दुसरी लढत. पहिला सामना जिंकलाय टीम भैरवनाथ 11 शिंगमोडीवाडी या संघानं. दुसऱ्या फेरीत दाखल झाले आणि या दोन संघांमधून विजेता संघ यावेळेस पाचाबुक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाला सीमारेषा पार. मितील धावा 4. गोविंदच्या बॅटमधून दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र जी अपेक्षा होती गोविंद चव्हाण यांच्या माध्यमातून आणि ती मात्र अपेक्षा सत्यामध्ये उतरवत असताना गोविंद यांच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक चौकार. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 35 धावांचं लक्ष असताना अटॅकिंग क्रिकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात केले गोविंद चव्हाण. सातत्याने जर पाहिलं तर महिंद गावाला बिलॉंग करत असताना अनेक कारनामे केलेत. 5 सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय, चौकारानंतर स्ट्राईक रोटेट केलाय. संयम आणि आक्रमण या दोन्ही बाजू एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आणि या बाजू दाखवत असताना गोविंद चव्हाण चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. निखिलची कॅच मात्र इथे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. पकडा झेल आणि जिंका श्री जन्नाई देवी चषक 2025 चा खेळ. परंतु हा खेळ इथे खराब होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतः यजमान आणि गणेश यांच्याकडून मात्र ही झेल सुटली जाते. सात धावा इथे मात्र गोविंद यांच्या बॅटमधून ज्या दिशेला मात्र गोशंकित क्षेत्र आहे त्याच दिशेला मात्र सातत्याने फटकेबाजी आणि कुठेतरी जर पाहिलं तर थोडं निर्धारित क्षेत्र बॉल जाण्याचे चान्सेस भरपूर. आणि गोविंद यांनी इरादा काय मैदानाच्या आतमध्ये बाळगलाय हे मात्र ठाऊक नाही. परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर कुठेतरी आयोजक कमिटीला बॉलची पूर्तता इथे करावी लागेल की सातत्याने जर पाहिलं तर गोशंकित क्षेत्रामध्ये फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते गोविंद यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 8
8 या आकड्यावरती 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आठ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्या मार्गात असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार जरूर आलाय. यावेळेस पहा खराब लाईन, नो बॉलचा इशारा आणि नो +1 2 धावा स्कोरबोर्डवरती ऍड केले जातील. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. पॉवर प्ले पहिलं षटक 5 बॉल मात्र खूप चांगले राहिले, परंतु शेवटचा बॉल नकारात्मक हाताळला आणि या बॉलवरती मात्र 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या. यावेळेस पहा ऑनसाइडला चांगला फटका, गॅपमधून बॉल चाललाय. आधार कदम बॅकअपला तिथे जात आहेत. 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर बिनगडीबाद 12 अशा सुस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मानाई वॉरियर्स महिंद. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकानंतर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील येणारे 18 बॉल मध्ये करायचे आहेत त्या 23 धावा. 18 चेंडू 23 धावा. एखादं षटक जर 2 ते 3 धावांचं आलं तर या मॅच मध्ये मात्र कमबॅक करण्याची नामी संधी मिळू शकते टीम वैभव 11 वरपेवाडी या संघाला. परंतु एखादं कमी धावसंख्येचं षटक मात्र येणं गरजेचं आहे. यावेळेस पहा पहिल्या बॉलवरती सुजय यांनी कारनामा केलाय. पहिल्या बॉलवरती निखिल यांना माघारी धाडलंय. फलंदाजी ती बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिली विकेट प्राप्त होताना टीम मानाई वॉरियर्स महिंद या संघाचा निखिल बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल होतोय. 17 बॉलमध्ये आता 23 धावांची गरज. विकेट केल्यानंतर कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळेल का टीम मानाई वॉरियर्स महिंद या संघासमोर. सतरा बॉल मध्ये 23 धावांची गरज. एक बॉल निर्धाव अपेक्षित असेल ते क्षेत्ररक्षण करणारा संघ टीम वैभव 11 वरपेवाडी या संघासाठी. तर एका बॉलवरती धाव अपेक्षित असेल ती टीम मानाई वॉरियर्स महिंद या संघासाठी. यावेळेस पहा प्रशांत यांनी सेन्सिबल क्रिकेट केले, कारण की सीट बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोविंद चव्हाण ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत खूप चांगल्या धावा आलेत आणि त्यांना कुठेतरी स्ट्राईक देण्याचं काम प्रशांत आप्पा यांनी केलेलं आहे. 1 धाव आले. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. गोविंद आणि प्रशांत सातत्याने जर पाहिलं तर महिंद गावाकडून अनेक वर्ष क्रिकेटचा काळ या खेळाडूने गाजवलाय आणि आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तरी मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणाला मात्र दाद द्यावी लागेल. कौतुकास्पद क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी 100% योगदान काय असतं हे मात्र दाखवत असताना चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली.
यावेळेस पहा एक एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गोविंद कडून अटॅकची अपेक्षा आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशांत यांना काहीसा कानमंत्र देऊन मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय आणि संयमाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्ग असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आपणाला यावेळेस पहा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. सुजय यांचं कौतुक करेन. या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि 1 विकेट देखील प्राप्त केले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाला ज्या षटकाची अपेक्षा होते ते षटक मात्र हाताळलंय. इथून पुढे मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मात्र आले. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. आता इथून पुढे येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 19 धावांची. 12 बॉल मध्ये 19 धावा. अगदी 18-23 ची मॅच आता 12-19 वरती पोहोचले आणि सामना कधी पलटेल. क्रिकेट हा असा खेळ आहे जो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या संघाच्या बाजूने बाजी मारेल हे सांगता येऊ शकत नाही. आणि आता 12 बॉल मध्ये 19 ची आवश्यकता. कुठेतरी दबाव कुठेतरी थोडंसं प्रेशर इथे क्रिएट झालंय ती मानाई वॉरियर्स महिंद या संघासमोर. त्याचबरोबर मोरिया 11 मोरेवाडीचे नितीन दादा मोरे यांचं देखील शुभागमन. त्यांचा संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्षाचं स्वागत. वेलकम नितीन दादा. आपलं सहर्षाचं स्वागत. श्री जनाई देवी चषक 2025. आज जर पाहिलं तर आधार कदम आणि नितीन मोरे यांची मैत्री आहे आणि याच मैत्रीला दाद देत असताना आपला संघ या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी आहे. परंतु वेळेच्या अगोदर कुठेतरी आज पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय आणि त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत. चला षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीवरती अजय कदम दाखल झालेत. इथून पुढे या मॅच मध्ये कलाटणी देणारं षटक हाताळावं लागेल अजय यांना. यावेळेस आडव्या बॅटने फटका केलाय. बॉल मात्र इथे चाललाय गोलशंकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. अजून देखील 11 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. मॅच मध्ये जर पाहिलं तर वैभव 11 या संघाने देखील आपली बाजी लावले आणि मित्रांनो कोणताही खेळ खेळत असताना कधी हिंमत हारू नका. कारण की हीच हिंमत तुम्हाला जगण्यासाठी किंमत देत असतो आणि आत्मविश्वास देत असतो. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका हवेत. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक प्रकाश यांनी पकडली कॅच आणि प्रशांत इथे बाद झालाय. एक पाय वरती घेऊन इथे प्रकाश यांनी कॅच घेतले. अप्रतिम दर्जाची झेल इथे टिपले आणि आपल्या संघाला आत्मविश्वास देणारी विकेट प्राप्त करून दिले. फलंदाज तिथे बाद झालाय. आता मात्र या टीमचा मानाई वॉरियर्स महिंद या टीमचा हार्ड हिटर अनिकेत शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संघ अडचणीमध्ये. आता येणारे 10 बॉल 10 मध्ये 18 ची गरज. या षटकामध्ये जर 3 ते 4 धावा आल्या तर मात्र मानाई वॉरियर्स महिंद या संघाला देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. मॅचच्या अगोदर चर्चा केली होती अगदी मानाई वॉरियर्सचे काही खेळाडू होते की आमच्या टीम समोर अगदी कोणती संघ असली तरी जोश आणि जल्लोष त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो जल्लोष इथे जोश वैभव 11 या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता 10 चेंडू 18 ची गरज अनिकेत शेडगे कडून इथे अपेक्षा केले. आता अनिकेतची विकेट मात्र टीम वैभव 11 या टीम साठी खूप महत्वाचे. यावेळेस या बॉलला सोडून दिले. डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. आता 9 बॉल आणि 18 ची गरज. प्रत्येक बॉल वरती मात्र आता दुहेरी धावांची गरज. या मॅच मध्ये या सामन्यामध्ये आता पकड निर्माण करायला सुरुवात केली वैभव 11 या टीमनं. 9 बॉल 18 ची गरज. एखादा बिग हिट पुन्हा एकदा मानाई वॉरियर्स महिंद या संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ज्या अनिकेत शेडगे
अटॅकिंग क्रिकेटसाठी ओळखला जातो. पहिला बॉल सोडून दिला परंतु लगेचच अनिकेत शेडगे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना अनिकेत शेडगेच्या बॅट मधून हा येतोय बिग हिट. बॉल सीमारेषा पार. षटकार. षटकार आलाय. षटकारानंतर मात्र या मॅचचं समीकरण बदललंय. 8 बॉल आणि आता 12ची गरज. 9 बॉल 18ची गरज असणार समीकरण आता डायरेक्ट 8 बॉल 12 वरती येऊन ठेपलंय. ही अनिकेत शेडगेची ओळख आहे. ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये त्या त्यावेळेस मात्र अनिकेत शेडगे या टीमचा तारणहार बनलाय. यावेळेस पाडव्या बॅटने पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय परंतु या बॉलवरती फक्त मेल एक सिंगल. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. आता 7 मध्ये 11. शेवटचं षटक अजून देखील शिल्लक आहे. 7 मध्ये 11. इथे हा बॉल जर निर्धाव आला तर या मॅच मध्ये मात्र शेवटच्या षटकामध्ये या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मात्र मिळू शकते टीम वैभव 11 वरपेवाडी या संघाला. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. हाई बॉल चाललाय घोषणकी क्षेत्रामध्ये जिथे मेल सिंगल. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत त्या 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. या मॅच मध्ये जर पाहिलं तर मोठी ट्विस्ट निर्माण झाले. वाटलं होतं की हा सामना मानाई वॉरियर्स महिंद अगदी सहजरित्या कंप्लीट करेल, सहजरित्या विजय प्राप्त करेल, परंतु कोणताही खेळ घ्या तुम्हाला संघर्षाशिवाय विजय मिळू शकत नाही हे मात्र दाखवून दिलंय आज वैभव 11 वरपेवाडे. कोणताही खेळ जर तुम्हाला जिंकायचा असेल तर तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो आणि हा संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. आयुष्य अथवा क्रिकेट प्रत्येकाला इथे संघर्ष करावा लागतो. आता मात्र शेवटचं षटक. ज्यांनी बॅटिंग करत असताना आपल्या बॅटमधून 19 धावा जमावल्या. आता गोलंदाजी मधून 10 धावा डिपेंड करायच्या आहेत. आधार कदम गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंडला गोविंद चव्हाण. या बॉलवरती मोठा स्ट्रोक अपेक्षित आहे. इथे चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी. ओ माय गॉड. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र बॉल चालाय सीमारेषा पार. गोलंदाजीला मात्र साथ मिळत असताना पाहायला मिळाली नाही. वैभव 11 बरपेवाडी या संघासमोर खेळत असताना मानाई वॉरियर्स महिंद या संघाचा गोविंद चव्हाण यांच्या बॅट मधून आलाय चौकार. 5 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी अजून देखील 6 रनची आवश्यकता. यावेळेस बॅटची ज्यांनी बॉल चालाय घोषांकित क्षेत्रामध्ये. हा चौकार मात्र या मॅच मध्ये खूप दबाव निर्माण करणारा होता आणि या चौकारामुळे आता प्रेशर क्रिएट झालंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासमोर. वैभव 11 वरपेवाडी या संघासमोर. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. कॅचची संधी. बॉलच्या खाली प्रकाश आणि बॉल मात्र जाईल सीमारेषा पार. हाताला ब्रश करून बॉल चालला सीमारेषा पार. 6 धावा आल्या. सामना जिंकलाय टीम मानाई वॉरियर्स महिंद. वेल प्लेड टीम मानाई वॉरियर्स महिंद. आणि या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच गोविंद चव्हाण ज्याने या मॅच मध्ये जर पाहिलं तर निर्णायक बॅटिंग केले आणि तो ठरलाय या मॅचचा हिरो. त्यांना दिला जाईल 19 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना आधार कदम